प्रधानमंत्री आवास योजना आणि रमाई आवास योजना यातील घरकुल योजनेविषयी आपण जे काही व्हिडिओ बनवत आहोत मित्रांनो, त्या व्हिडिओवरती भरपूर कमेंट या येत आहेत. पण ज्यांना घरकुल मिळालेलं आहे मित्रांनो, त्या घरकुलचे पैसे त्यांना भेटलेले आहेत. पण मस्टरमार्फत जे पैसे मिळतात ते पैसे अजून भेटलेले नाही आहेत, असे भरपूर जण आहेत मित्रांनो. त्यांच्या कमेंट या आपल्यापर्यंत येत आहेत. 2 वर्षा अगोदरचं घरकुल आहे मित्रांनो, तरीसुद्धा त्यांना मस्टरचे पैसे हे मिळालेले नाही आहेत. त्यामुळे ते कमेंट करत आहेत की सर आम्हाला घरकुलचे पैसे मिळालेले आहेत, पण मस्टरचा 1 रुपया हे अजून भेटलेला नाही आहे, अशा कमेंट येत आहेत. पण तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला तुमच्या घरकुलचे मस्टरमार्फत जे पैसे दिले जातात ते पैसे तुम्हाला घरबसल्या चेक करता येतं. तुम्हाला तालुका लेवलला जायची गरज नाही आहे. तुम्ही घरबसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने पाहू शकताय की तुमच्या घरकुलचे मस्टरचे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत का किंवा मिळालेले नाहीत, हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकता. फक्त हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे. हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुम्हीसुद्धा ही प्रोसेस करून तुमच्या घरकुलचे पैसे भेटलेत का नाही हे चेक करू शकता. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर मी वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आता ही सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यावं लागणार आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला या वेबसाईटची लिंक मिळून जाईल. त्यावरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही या पेजवरती येणार आहात. आता या पेजवरती आल्याच्यानंतर इथे फायनान्शियल इयरमध्ये 25-26 सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे जो डिस्ट्रिक्टचा ऑप्शन दिलेला आहे यामध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर हा ब्लॉकमध्ये तुम्हाला तुमचा तालुका आणि पंचायतमध्ये तुम्हाला तुमची ग्रामपंचायत सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी सर्वात पहिलं ही माहिती भरून घेतो आहे. तुम्ही इथे पाहू शकता मी संपूर्ण माहिती भरलो आहे, ज्यामध्ये फायनान्शियल इयर, डिस्ट्रिक्ट, ब्लॉक आणि पंचायत हे सिलेक्ट केलेलं आहे. आता सिम्पली प्रोसीड या ऑप्शनवरती मी क्लिक करतो आहे आणि प्रोसीड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. थोडंसं मी वरती येतो आहे. पाहू शकताय वरती आल्याच्यानंतर आपल्याला आपल्यासमोर एक मित्रांनो तिसऱ्यामध्ये तुम्ही पाहू शकताय R3 वर्क या ऑप्शनमध्ये 4थ्या नंबरचं ऑप्शन तुम्ही पाहू शकताय. वर्क वाईज कन्सोलिडेटेड रिपोर्ट ऑफ पेमेंट टू वर्करचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे, सिम्पली या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर इथे तुम्ही पाहू शकता सिलेक्टचं जे ऑप्शन देण्यात आलेलं आहे यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही हे नावं जे पाहताय मित्रांनो, तर हे संपूर्ण योजना तुमच्या गावामध्ये ज्या काही योजना राबवल्या जात आहेत ते कुणाच्या नावाने आहेत त्यांची नावे तुम्हाला इथे दाखवली जाणार आहेत. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकताय सिंचन विहीरचं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर सिंचन विहीरचं आहे. त्यानंतर इथे पाहू शकताय कन्स्ट्रक्शन ऑफ PMAYG म्हणजेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत जे घरकुल आहेत त्या घरकुल योजनेचं सुद्धा तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे. त्यानंतर शेतरस्ता, तुमच्या गावामध्ये जे शेतरस्ता झालेला आहे त्याचंसुद्धा इथे दाखवलं जाणार आहे. तर म्हणजेच काय, तर तुमच्या गावामध्ये ज्या काही योजना आता सध्या चालू आहेत, ज्या योजना कंप्लीट झालेल्या आहेत त्या सर्व योजना इथे दाखवल्या जाणार आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला खाली यायचं आहे. आपल्याला घरकुलचं पाहायचं आहे, त्यामुळे इथे कन्स्ट्रक्शन घरकुल योजनेचे नंबर तुम्हाला दाखवले जाणार आहेत. यामध्ये नावं दाखवत नाही. तर सिम्पली हा जो घरकुल नंबर आहे, हा घरकुल नंबर कुणाच्या नावाने आहे ते कसं पाहायचं याच्यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. सर्वात आधी तो व्हिडिओ पहा. तो नंबर घेतल्याच्यानंतर तुमचा नंबर या इथे सर्च करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही इथे पाहू शकता. इथे जे RAY चे देण्यात आलेलं आहे, रमाई आवास योजना असं देण्यात आलेलं आहे. त्यानंतर इथे खाली पाहू शकताय MH13 इथे जो देण्यात आलेला आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल आलेले आहेत मित्रांनो. इथे पाहू शकताय MH13 जे देण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं घरकुलचा नंबर काय आहे यातून सर्च करायचा आहे. आता मी एक्झाम्पलसाठी एक घरकुल नंबर घेतो मित्रांनो आणि यावरती क्लिक करतो. यावरती क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर आता मी थोडंसं सिम्पली वरती येतो मित्रांनो तुम्हाला समजावून सांगण्यासाठी. तर आता इथे सर्वात पहिलं तुम्ही पाहून घ्या तुमच्या घरकुलचे जे काही मस्टर भरण्यात आलेले आहेत ते मस्टर नंबर तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत. तुम्ही इथे अशा प्रकारे पाहू शकताय. तर इथे जेवढे काही घरकुल मस्टर भरण्यात आलेले आहेत त्याचे नंबर इथे पाहायला भेटतील. आणि थोड्या वेळानंतर मित्रांनो
जे काही मस्टर भरले गेले आहेत ते मस्टर नंबर तुम्हाला इथे दाखवले जाणार आहेत आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे जॉब कार्ड नंबर हे देण्यात आलेले आहेत. म्हणजे तुमच्या घरकुलसाठी कुणाची हजेरी लावलेली आहे त्यांचा जॉब कार्ड नंबर इथे असणार आहे आणि त्यांचं नाव इथे असणार आहे. त्यासोबतच मस्टर नंबर दाखवला जाणार आहे आणि पेमेंट म्हणजे किती दिवसाची मजुरी लावण्यात आलेली आहे ती तारीख तुम्हाला इथे दाखवली जाणार आहे आणि पर डे किती रुपये देण्यात आलेले आहेत हे इथे दाखवले जाणार आहेत आणि टोटल किती दिवस हजेरी लागलेली आहे हे या बॉक्समध्ये तुम्हाला दाखवले जाणार आहेत आणि टोटल किती रुपये देण्यात आलेले आहेत हे इथे दाखवलं जाणार आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय. तर इथे एक नाव नाही आहे, तर इथे भरपूर नावं देण्यात आलेली आहेत. तर टोटल घरकुलसाठी किती मस्टर भरण्यात आलेले आहेत आणि या मस्टर थ्रू मित्रांनो किती पैसे काढण्यात आलेले आहेत हे पाहण्यासाठी सिंपली अशा प्रकारे खाली यायचं आहे आणि खाली आल्याच्या नंतर तुम्ही इथे पाहू शकताय या घरकुलचे टोटल मस्टर किती काढण्यात आलेले आहेत, त्या मस्टर थ्रू किती पैसे काढण्यात आलेले आहेत पाहू शकता. इथे 19,944 रुपये हे त्या घरकुलचे मस्टरमार्फत काढण्यात आलेले आहेत आणि हजेरी किती दिवसाची लावण्यात आलेली आहे तर 78 म्हणजेच 78 दिवसाची हजेरी लावण्यात आलेली आहे आणि 19,944 रुपये हे मस्टर थ्रू घरकुलचे पैसे हे काढण्यात आलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुम्हाला जर घरकुल मंजूर झालेलं असेल अशा केसमध्ये तुमच्या घरकुलचे मस्टर काढलेले आहेत का आणि किती रुपये काढले आहेत हे तुम्ही अशा प्रकारे घरबसल्या पाहू शकताय. मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.